अभ्यासक्रम आराखड्यात मनुस्मृतीतील श्लोकांचा वापर करण्यात आल्यानं वाद पेटलाय। मनुस्मृती देशात चालू देणार नाही असा इशारा नाना पटोलेंनी दिलाय, तर या संदर्भात ऐकताच चिंता वाटू लागली अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली। मात्र विरोधकांकडे मुद्दा नाही, त्यांनी संभ्रम निर्माण करू नये असा सल्ला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेला आहे। पाहुयात ते काय म्हणाले। त्याची ऑथेंटिक माहिती माझ्याकडे नाही की सवन पुस्तकं रिराईज करण्याचा कार्यक्रम हे सरकार हातात घेते। ती बातमी असल्यास मला चिंता असायला लागली। रिराईज याचा अर्थ आता काय त्या ठिकाणी मुलांच्या डोक्यात ते घालायचा प्रयत्न आहे हे आज सांगणं अवघड नाही। प्रत्यक्ष रिराईज केलेलं पुस्तक हातात आल्यावर तुमच्याशी होईल। सगळ्या गोष्टी तपासल्या जातील। मनुस्मृती असेल तर ते अजिबात चालणार नाही आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी तपासून देशामध्ये सत्तेचं परिवर्तन आहेच आणि त्याच्यामुळे मनुस्मृती या देशामध्ये कदापि चालू देणार नाही ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे आणि त्याच्यामुळे हे सगळ्या गोष्टी तपासून योग्य निर्णय काँग्रेस पक्ष त्या ठिकाणी घेईल। मनाचे श्लोक जे आहेत हे या महाराष्ट्रामध्ये वर्षानुवर्ष त्या ठिकाणी म्हटले जातात, ऐकले जातात, बोलले जातात। त्यामुळे आता ते अभ्यासक्रमात आहेत की नाहीत हे मला माहिती नाही, मी ते तपासलेलं नाही। पण एक गोष्ट निश्चितपणे सांगतो, विनाकारण संभ्रम तयार करायचा हा जो प्रयत्न आहे हा चुकीचा आहे।